झी 24 तास एक पाऊल पुढे। सरकारने एसआयटीची घोषणा केलेली आहे सिंचन घोटाळ्याच्या तपासासाठी। मात्र यातून काय साध्य होणार याविषयी आपण चर्चा करतो आहोत। प्रदीप पुरंदरेंकडे आपण जाऊया। औरंगाबादहून आपल्यासोबत ते या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। पुरंदरे सर, मागच्या दोन्ही सेगमेंटमध्ये चर्चा तुम्ही ऐकली, तुमच्या सूचना सुद्धा तुम्ही केलेल्या आहेत। खरं तर सिंचनामध्ये काय घोटाळा झालाय, कुठे किती पाणी मुरलेलं आहे, कशा कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने प्रकल्प बांधण्यात आले, कुठे कसा पैसा खर्च झाला, याविषयीची माहिती सिंचन तज्ञ म्हणून तुम्हाला आहे। विरोधी पक्ष सातत्याने आरोप करतायत, प्रसार माध्यम अनेक ठिकाणच्या बातम्या दाखवतायत। त्यामुळे कायदेशीररित्या घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब होतं की होतं नाही हा वेगळा मुद्दा ठेवूया। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सिंचनाचं जे नुकसान झालेलं आहे ते या चौकशीतून बाहेर येऊ अगर न येऊ, मात्र हे जे नुकसान झालंय ते किती मोठं नुकसान झालेलं तुम्हाला दिसतंय आणि ते भरून येण्यासाठी आता इथून पुढे काय वाटचाल असणं, काय पावलं उचलणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं? जलसंपदा विभागाने जी धरणं बांधली त्यातून पाणी नक्कीच अडलेलं आहे आणि सिंचनही झालेलं आहे, परंतु विषमता फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। आपण जसं भारताच्या आर्थिक विकासाबद्दल बोलतो, भारताचा आर्थिक विकास नक्कीच झालेला आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु काही मूठभर लोकांचा विकास झालेला आहे आणि असंख्य बहुसंख्य लोकांना त्याचा फायदा मिळालेला नाही। हे जसं त्या बाबतीत खरं आहे तसं सिंचनाच्या बाबतीतही खरं आहे। समृद्धीची बेटं निर्माण झालेली आहेत, जलाशय आणि मुख्य कालवा याच्यावरती उपसा सिंचन फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे आणि उसाला पाणी फार मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे। त्या श्वेतपत्रिकेत ते आकडेवारी दिसते। मुद्दा हा आहे, सिंचन वाढलंच नाही, पाणी अडलंच नाही असं म्हणणं नाही आहे। विषमता फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य टेलच्या शेतकऱ्याला बसलेला आहे, पाणी वापर संस्थांना बसलेला आहे। सिंचनाची विश्वासार्हता कमी झालेली आहे। पूर्वी रब्बी हंगामामध्ये 5-6 पाळ्या मिळायच्या, आता 2-3च पाळ्या मिळतात। कालव्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे, कालवे फुटण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा अत्यंत अडचणीत आलेला आहे। हे फार मोठं नुकसान झालेलं आहे। तेव्हा वारंवार आपण हे सांगितलं पाहिजे आवर्जून की भ्रष्टाचार हा एक भाग झाला, पण भ्रष्टाचार हे एकमेव नाही आहे। याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पाणी वापर संस्थांचं नुकसान झालेलं आहे, ते कधीही भरून न येण्यासारखं आहे। आपल्या कालव्यांची दुर्दशा होती आहे, हे महत्त्वाचं आहे। याला काही अंशी भ्रष्टाचार कारणीभूत आहे, काही अंशी राजकारण कारणीभूत आहे। मुळीक साहेब, तुम्ही काय सांगाल, ज्या प्रकारे हा संपूर्ण चौकशीचा फार्स की चौकशी होणार की त्याच्यातून भ्रष्टाचार बाहेर येणार, हे सगळे तांत्रिक मुद्दे झाले। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमच्या सूचनेनुसार किंवा अनेक जणांच्या सूचनेनुसार अशा प्रकारे न्यायालयीन चौकशी लावली, त्याच्यामधून समजा उद्या घोटाळे बाहेर आले तरी सुद्धा त्यानंतर जनतेच्या हिताच्या दृष्टीने आता नेमकी काय पावलं असणार आहेत, इथून पुढे काय आव्हानं महाराष्ट्रासमोर, महाराष्ट्राच्या सरकारसमोर आहेत? नाही, एक पहिला असं आहे की सिंचन खात्याला त्यांची सिंचनाची कार्यक्षमता ही आहे त्याच्यात दुप्पट वाढवावी लागेल। आता 45% असेल, 42 किंवा 45% असेल। ह्यांची धरणं आणि कालवे गाळाने भरलेले यांना एकदा इरिगेशन ग्रेड करून काढावे लागतील सगळे आपण। तिसरा भाग असा आहे की कुठेतरी यांना तांत्रिक कशा करता बसला पाहिजे की आता चितळे साहेबांची चांगलं सांगितलं लोकांनी, पण एक असं आहे की त्यांनी कधी आयुष्यात केलेलं आहे का की 6 मीटरचा पाया आणि तिथं 12 मीटरचा मोजमाप केलं आहे का कुणी? मग हे काय जाऊन तिथं ड्रिल घेऊन बसणार आहेत का कुणी? नाही आहेत। एक असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे तो, म्हणजे माझं म्हणणं आहे की तो आर्थिक आहे, तांत्रिक आहे, प्रशासकीय आहे, म्हणजे मॉरल तर सोडून द्या। कारण असं आहे की भारत सरकारच्या तुम्ही सूचना काय पाळलेल्या नाहीत। आपण शेवटी येतो कुठं येतो, ते राजकारणात एक अमका पक्षाचा अमका नेता हा भ्रष्ट आहे का याच्यावर येत असतो आपण। मागचे आता नानासाहेबांनी सांगितलं आहे की शिवणकर साहेबांचे झालं होतं आम्ही होतो त्यावेळी जे इंजिनियर त्यात इन्व्हॉल्व होते ते आरामात हसत बसले, त्यातले एक तर येणाऱ्या झाले आहेत मला वाटतं, आता त्यांचं काहीही बिघडत नाही। आताही मला एक चांगले जबाबदार त्यांचे अधिकारी माहिती आहेत, एक गाव विकत घेऊ शकतील एवढी त्यांची प्रॉपर्टी आहे, तिथं कामं करायचं बंद करावं असं अजिबात करू नये, कारण सर्वात मोठा ती NP होईल। आता विदर्भासारख्या ठिकाणी जर त्यांनी, माझं म्हणणं अजूनही जर त्यांनी लहान लहान पाणलोट क्षेत्री अगोदर धरणासाठी पूर्ण करून घ्यावीत, कारण फॉरेस्टच्या वगैरे काही कारण नाहीत बरं का, सांगतो मला ही कारणं CMने आणि ज्यांनी ठरवलं तर फार तर एखाद्या महिन्यात तरी कारणं बाहेर पडतील। पण जे आत्ता म्हणाले की याच्यामुळे शेतकऱ्यांचं शेतींचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कोण करणार? त्याची कोणच करत नाही ना। आणि लोकांचा तंत्रावरचा विश्वास उडत चाललेला आहे। तुमच्या माहितीकरता लोकांना कळतं की काँक्रीटच्या रस्त्याला खड्डे पडत आहेत, रानात खड्याला खड्डा पडत नाही, साधं गणित आहे। शेतकऱ्यांनी पाठ केलेले नाहीत का?
हे आपण का बघायला पाहिजे. तंत्राचा, शासनावरचा, जनतेचा विश्वास उडाला, पक्ष का हा आला तो गेला, फारसा फरक पडणार नाही. पण जर तुमचा प्रशासनावर विश्वास उडाला तर मात्र ती अराजकतेची लक्षणं आहेत, लक्षात ठेवा. आणि माझं अजूनही ठाम म्हणणं आहे की अशा करता न्यायालयाने चौकशी म्हणतो एकदा मी, यांना धडा बसला पाहिजे. एकदा आत गेले पाहिजेत. आत गेले की मग चौकशी होईल. आणि अजूनही पाटबंधारे खात्यामध्ये प्रामाणिक अधिकारी खूप आहेत. मी सोडलसारखा माणूस बघितला आहे, खूप आहेत सांगतो तुम्हाला मी. ह्यातले माझ्या मानतात 100 अधिकारी तर अमेरिकेत आमच्याकडे ट्रेनिंगला आले युटा स्टेटला. पण जे प्रामाणिक आहेत त्यांना बाजूला केलं. फायदा जिथं आहे तिथं कायदा वापरला आणि जिथं फायदा नाही तिथं कायदा बाजूला केला सरळ. म्हणजे प्रत्येक पानावर तुम्हाला दिसेल. आणि मग असं आहे की विरोधकांनी कशाला मागणी करायला पाहिजे. अहो गेल्या शुक्रवारी किंवा गुरुवारी जीच्या चॅनलवर आम्हीच केली होती न्यायालयीन चौकशी मागणी. त्यात एजीचा माणूस असावा, अकाउंट जनरलचा, हे केली होती ना आपण मागणी. खरं न्यायाधीश असावा, तांत्रिक असावा, NGO घ्या, तुम्ही कुणी घ्या, मागणी आपण केली होतीच ना. अगदी. आणि सातत्याने याचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. मात्र सध्याची परिस्थिती अशी दिसते आहे की त्याच्यामध्ये केवळ जलतज्ञ घेतलेले आहेत. पुढे सरकार काय याच्यामध्ये करतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. पुन्हा एक आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि जे 2 राजकीय नेते आपल्याकडे या चर्चेमध्ये सहभागी आहेत त्यांच्याकडे जाऊया. ह्या चौकशी जी समिती नेमलेली आहे, SIT नेमलेली आहे, त्याचा पुनर्विचार केला जाणार का. आणि दुसरी गोष्ट, जर तो होणार नसेल तर या समितीच्या चौकशीमध्ये अडथळे येऊ शकतात असा जो विरोधकांचा मुद्दा आहे त्यावर सरकारचं काय म्हणणं आहे त्यांना आपण विचारणार आहोत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.